Dear students, so in this video we are going to discuss a few important topics of our C++ chapter from CS1. ऑफलाईन लेक्चरमध्ये हे टॉपिक्स आपलं थोडं राहिलं होतं डिस्कशन. ठीक आहे, तर मला असं वाटलं की तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओमधनं तुम्हाला हे कंटेंट एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करावं, कारण पॉलिमॉर्फिझम बरोबर, कारण पॉलिमॉर्फिझम झालं, त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझमच्या आतमध्ये कन्सेप्ट येतो, त्याला आपण म्हणतो फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, बेसिकली यांचे रूल्स फॉर फंक्शन ओव्हरलोडिंग, व्हर्च्युअल फंक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स बरोबर, आणि एक छोटंसं कोड पण राहिलं होतं C++ कोड टू फाइंड द सम ऑफ ऑल डिजिट्स. हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत बरं का, हे टॉपिक मिस करू नका. आपलं ऑफलाईनमध्ये मला हे टॉपिक्स तुमच्यापर्यंत कन्वे करता नाही आलं, टाईम तेवढं जास्त नव्हता. आधी आपण डिस्कस केलं होतं, खूप आधी डिस्कस केला होता, पण आता रिव्हिजनमध्ये जास्त तुम्हाला या टॉपिक्सवरती टाईम देता नाही आलं, म्हणून हे लेक्चर तुम्ही पूर्ण कंप्लीट करून घ्या, कारण ह्या टॉपिक्सपैकी काहीतरी तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला क्वेश्चन भेटणार आहे. उद्याच आपला CS1चा पेपर आहे, तर तुम्हाला उद्या डेफिनेटली हे टॉपिक्समध्ये मधून काही ना काही तुम्हाला एक्झामला विचारतीलच. ठीक आहे, सो आता आपलं टॉपिक आहे पॉलिमॉर्फिझम. तो चलो लेट स्टार्ट. व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम? सो पॉलिमॉर्फिझम बेसिकली काय, पॉलीचा अर्थ असतो मेनी, अँड मॉर्फिझम म्हणजे फॉर्म. सो मेनी फॉर्म. तर फॉर एक्झाम्पल आपण लिहितोय एरिया, आता मी इथं लिहितोय एरिया ऑफ, हा आहे एरिया ऑफ फॉर एक्झाम्पल सर्कल. मग परत मी लिहिलं एरिया, मग आहे एरिया ऑफ रेक्टेंगल. आता एरिया ऑफ सर्कलमध्ये मला किती आर्ग्युमेंट्स पास करावं लागतात, तर एरिया ऑफ सर्कलमध्ये मला किती आर्ग्युमेंट्स पास करावं लागतात. आता एरिया ऑफ सर्कलसाठी आपल्याला काय लागतो, फक्त रेडियस, म्हणजे मला फक्त याच्यामध्ये एक आर्ग्युमेंट पास करावं लागेल कॉल्ड एस आर, एकच आर्ग्युमेंट पास करावं लागेल. तेच मला आता एरिया फाइंड करायचं रेक्टेंगलसाठी किंवा ट्रायंगल घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल घ्या. ठीक आहे, आता एरिया ऑफ ट्रायंगलसाठी मला काय लागतो, बेस इंटू हाईट. मग इथं मी लिहिणार इंट किंवा फ्लोट लिहिलं तरी चालेल, इंटीजरमध्ये घ्या. इंट काय लिहिणार आपण इथं, बेस कॉमा इंट हाईट. तर आर्ग्युमेंट्स किती झाले, 2 आर्ग्युमेंट झालेत. आणि कॉमन सेन्स, जर तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचं असेल तर हे 2 आर्ग्युमेंट्स नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. एरिया ऑफ सर्कल फाइंड करायचं असेल तर हा एक आर्ग्युमेंट नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही बरोबर. हे आहे ट्रायंगलचं. असं आपण फंक्शनला डिक्लेअर करतो. आणि हे बघा, आता एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, πr². आणि आता आपण असं तर लिहित नाही πr², आपण काय लिहितो 3.14 इंटू r बरोबर. आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे, आता तुमचं कंडिशन आहे का, माझ्याकडं कमीत कमी 10 सर्कल आहे ज्याचा मला एरिया फाइंड करायचं आहे, आणि माझ्याकडं 20 ट्रायंगल्स आहेत. जस्ट एक एक्झाम्पल देतो बरं का, समजून घ्या, क्वेश्चन समजून घेण्यासाठी एक्झाम्पल देतो. माझ्याकडे 20 ट्रायंगल्स आहेत, आणि त्या 20 ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचं आहे. म्हणजे मी हा फॉर्म्युला काय 20 टाइम्स वापरणार का, नाही. मला 10 सर्कलचा एरिया फाइंड करायचं आहे, म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही हे फॉर्म्युला 10 वेळा वापरणार का, नाही. या केसमध्ये ज्यावेळेस तुमचा एकच फंक्शन असतो आणि एकाच फंक्शनला तुम्हाला मल्टिपल टाइम्स रिपीट करावं लागतात बरोबर. सो वी हॅव ओनली वन फॉर्म, बट ते एका फॉर्मचे पॅरामीटर्स आपल्याकडे खूप असतील. फॉर एक्झाम्पल इथं सर्कलचा हा फॉर्म्युला एकच असणार आहे, सी दिस इज ओनली वन फॉर्म, बट याच्या आतमधले पॅरामीटर्स, माझ्याकडे 10 सर्कल आहेत आणि 10च्या 10 सर्कलचा रेडियस डिफरंट असणार आहे. म्हणजे आय हॅव मेनी फॉर्म्स ऑफ रेडियस, तर आय हॅव मेनी फॉर्म्स ऑफ बेस अँड हाईट. दिस इज कॉल्ड ॲज मेनी फॉर्म. पॉलिमॉर्फिझमचा अर्थ काय असतो, मेनी फॉर्म. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकच फंक्शन मल्टिपल पॅरामीटरसाठी रन करायचं असेल तर तुम्ही त्याला 10 वेळा कोडिंग करण्यापेक्षा, किंवा एकच फॉर्म्युला तुम्हाला 20 टाइम्स वापरायचं असेल तर त्याला 20 टाइम्स कोड करण्यापेक्षा तुम्ही पॉलिमॉर्फिझम मधला कन्सेप्ट वापरा. एकदाच फॉर्म्युला डिक्लेअर करा, समजलं, एकदाच फॉर्म्युला डिक्लेअर करा, आणि त्या एकाच फॉर्म्युलाच्या डिक्लेरेशनवरती तुम्ही फक्त पॅरामीटर चेंज करा, आणि पॅरामीटर चेंज केल्यानंतर तुमचं काम सोपं होतं. आता बघा, तुम्ही एकच म्हणजे एवढं मोठं कोड करून हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही फंक्शन एकदाच द्या आणि त्याच फंक्शनला सारखं कॉल करा. काय करा, त्याच फंक्शनला सारखं कॉल करा. फॉर एक्झाम्पल एरिया ऑफ सर्कल, याच फंक्शनला तुम्ही 10 टाइम्स कॉल करा विथ डिफरंट पॅरामीटर्स. याच फंक्शनला तुम्ही 20 टाइम्स कॉल करा विथ डिफरंट पॅरामीटर्स. तुमचा कोड किती सिंपल होतो. यालाच आपण म्हणतो पॉलिमॉर्फिझम. काय म्हणतो याला, पॉलिमॉर्फिझम. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, आता एक्झाम्पलने तुम्हाला समजेलच. सी
पॉलिमॉर्फिझम इज अ स्पेशल फीचर ऑफ C++ और ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. पॉलिमॉर्फिझम हा C++ मध्ये एक खूप इम्पॉर्टंट फीचर आहे. पॉली मीन्स मेनी अँड मॉर्फ मीन्स फॉर्म. सो वी हॅव मेनी फॉर्म्स ऑफ वन सिंगल फंक्शन. सो मीनिंग ऑफ पॉलिमॉर्फिझम इज वन नेम विथ मल्टिपल फॉर्म्स. नाव एकच असेल, जसं की एरिया नाव एकच होता, पण एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ रेक्टेंगल, एरिया ऑफ स्क्वेअर. सो इट विल हॅव मेनी फॉर्म्स. सो वी हॅव ओनली वन नेम अँड फॉर दॅट वन नेम वी आर गोइंग टू हॅव मेनी फॉर्म्स. ॲक्च्युअलमध्ये पॉलिमॉर्फिझमचं डेफिनेशन काय, जे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये माहिती पाहिजे. पॉलिमॉर्फिझम रेफर्स टू आयडेंटिकली नेम्ड मेथड्स, आणि त्या आयडेंटिकली नेम मेथड्सला आपण म्हणतो मेंबर फंक्शन एरिया, जो की मेंबर फंक्शन आहे. दॅट हॅव डिफरंट बिहेवियर डिपेंडिंग अपॉन द ऑब्जेक्ट दे रिफर. पण त्यांचा बिहेवियर चेंज होतो, जसं आपण त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट चेंज करतो, जसं आपण त्याच्यामध्ये पॅरामीटर चेंज करतो, तर त्या फंक्शनचा बिहेवियर चेंज होतो. हो की नाही. चला परत एकदा, पॉलिमॉर्फिझम रिफर्स टू आयडेंटिकली नेम मेथड्स, आणि यालाच आपण म्हणतो मेंबर फंक्शन. दॅट हॅव डिफरंट बिहेवियर डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ द ऑब्जेक्ट दे रिफर. हा, आणि आता मेन पॉईंटवरती येऊ. पॉलिमॉर्फिझम एक्झामला व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम असा पण क्वेश्चन येऊ शकतो. पॉलिमॉर्फिझम बेसिकली दोन टाईपचे असतात. एकाला आपण म्हणतो कंपाईल टाईम, किंवा त्यालाच आपण स्टॅटिक बाइंडिंग, किंवा त्यालाच आपण अर्ली बाइंडिंग असं पण म्हणतो. आणि पॉलिमॉर्फिझमचा दुसरा टाईप आहे रन टाईम. रन टाईमलाच आपण डायनॅमिक बाइंडिंग किंवा लेट बाइंडिंग असं पण म्हणतो. ठीक आहे. आता फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग आर द टू टाइप्स ऑफ कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. सो कंपाईल टाइमच्या आतमध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग येतो, आणि रन टाइमच्या आतमध्ये येतो व्हर्च्युअल फंक्शन. रन टाइममध्ये काय येतो, व्हर्च्युअल फंक्शन. सो द व्हर्च्युअल फंक्शन कम्स अंडर द रन टाइम पॉलिमॉर्फिझम, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चलो आता काय आहे आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम, याचं नाव कंपाईल टाइम का म्हणतो आपण. सो कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम इज ऑल्सो नोन ॲज अर्ली बाइंडिंग और स्टॅटिक बाइंडिंग. तर कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझमला काय म्हणतो, अर्ली बाइंडिंग किंवा स्टॅटिक बाइंडिंग. इन कंपाईल टाइम ओव्हरलोडेड मेंबर फंक्शन आर सिलेक्टेड बाय मॅचिंग आर्ग्युमेंट्स बोथ नंबर अँड टाइप्स. सो हे पॉईंट तुम्हाला एक एक्झाम्पल दिल्यानंतरच कळेल. ते एक्झाम्पलकडे जाऊन येऊ. परत एकदा पॉईंट वाचा आणि आपण एक एक्झाम्पलकडे जाऊन परत रिटर्न येऊ. इन कंपाईल टाइम ओव्हरलोडेड मेंबर फंक्शन्स आर सिलेक्टेड बाय मॅचिंग आर्ग्युमेंट्स बोथ नंबर अँड बोथ टाइप्स अँड नंबर. ठीक आहे. सो कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये मेंबर फंक्शन कसं सिलेक्ट करतो, बाय मॅचिंग द आर्ग्युमेंट्स. चलो त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल हे तुम्ही बघू शकता. हे एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम पासिंग ओनली वन पॅरामीटर, फक्त एकच पॅरामीटर पास करत असेल तर आता एक्सच्या ठिकाणी तुम्ही आर घ्या, तुम्हाला थोडं इझी वाटेल. आता मी एकच पॅरामीटर पास करतोय, इकडे दोन फंक्शन बघा, पॉली म्हणजे एरिया फंक्शन सेम नाव सेम असेल एरिया, पण त्याच्या आतमध्ये आर्ग्युमेंट किती आहे, एकच आर्ग्युमेंट असेल तर आपण काय फाइंड करणार, सर्कलचा एरिया असेल तो AR स्क्वेअर सर्कलचा असेल. आता तुम्हाला दिसतोय दोन आर्ग्युमेंट्स आहेत म्हणजे कुणाचा एरिया फाइंड होणार येतं, लेंथ आणि ब्रेथ म्हणजे रेक्टँगलचं एरिया फाइंड होणार. ते नाव तर दोघांचं सेम आहे ना, नाव तर दोघांचं सेम आहे एरिया, पण त्याच्या आतमधले आर्ग्युमेंट्स डिफरंट आहेत. सो कोणता फंक्शन ओव्हरलोड होणार दॅट विल डिपेंड अपॉन द आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स मॅच करतो. फॉर एक्झाम्पल, युजरने एकच इनपुट दिला, वन इनपुट, युजरने एकच इनपुट दिला म्हणजे आर्ग्युमेंट इकडे मॅच होणार, इकडे आर्ग्युमेंट मॅच होणार आणि एरिया ऑफ सर्कल फाइंड होणार. तर युजरने दोन इनपुट्स दिलेत, युजरने दोन इनपुट दिल्यानंतर काय होणार, हे आर्ग्युमेंट मॅच होणार, सेकंड आर्ग्युमेंट मॅच होणार आणि एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड होणार. तो यालाच आपण म्हणतो फंक्शन ओव्हरलोडिंग. कोणता फंक्शन ओव्हरलोड होणार हे डिसाइड कसं होतो, बाय मॅचिंग द आर्ग्युमेंट्स बोथ टाइप्स अँड नंबर्स. This information is known to the compiler at the time of compile time. Therefore, compiler is able to select appropriate function at a time. तर हे सगळं ना कंपाईल होतानाच होतो, कंपायलरला हे सगळं माहित असतं, म्हणून आपण याला म्हणतो कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. समजलं. So all this information is known to the compiler at the time of compiling the code. So this type of polymorphism is called as compile time polymorphism. आणि कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम फर्दर दोन टाइपचे असतात. एकाला आपण म्हणतो फंक्शन ओव्हरलोडिंग आणि एकाला आपण म्हणतो ऑपरेटर ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंगचा थेअरी विचारू शकतात, पण ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा तुम्हाला रूल्स विचारतात. व्हॉट आर द रूल्स फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ठीक आहे. चलो, फंक्शन ओव्हरलोडिंग. हे बघा, फंक्शन ओव्हरलोड म्हणजे काय, एकाच फंक्शनला सारखं कॉल करणं. आता तेच तुम्हाला म्हटलं, तुमच्याकडे फंक्शन एकच आहे एरिया ऑफ सर्कल, पण सर्कल तुमच्याकडे 100 आहेत म्हणजे काय, तुम्ही तो फंक्शन 100 वेळा लिहिणार का, अरे नाही, त्याच फंक्शनला तुम्ही 100 वेळा कॉल करणार विथ डिफरंट पॅरामीटर्स. समजलं. म्हणजे रेडियस डिफरंट असेल पण फंक्शन तोच असेल. समजलं.
function overloading, when we want program with same function but parameter list is different, function overloading is used. The correct function we invoked is determined by checking the number and type of argument. So आपण नंबर चेक करतो आणि टाइप ऑफ आर्ग्युमेंट चेक करतो आणि आर्ग्युमेंट मॅच झाले, ज्या फंक्शन सोबत आर्ग्युमेंट मॅच होणार तो फंक्शन ओव्हरलोड होणार. समजलं? बघा तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल इथं आपण काय करतो, इंट फंक्शनचं नाव लिहितोय आणि फंक्शनचा आतमध्ये आर्ग्युमेंट पास करतोय आणि आपण सेमिकोलन देतोय. मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगितलं सेमिकोलन म्हणजे तो हे आपण काय करतोय, फंक्शन गेस करा काय आहे, गेस करा बरोबर काही लोकांनी एकदम बरोबर गेस करायचं. फंक्शन डिक्लेरेशन, सेमिकोलन असेल तर डिक्लेरेशन, अरे फंक्शन डिक्लेरेशन. सो याला आपण होतं फंक्शन डिक्लेरेशन. ठीक आहे. आणि डिक्लेअर का करतो, कंपायलरला सांगतो की बाबा आम्ही असं फ्युचरमध्ये एक आर्ग्युमेंट पास करणार आहे आणि त्या फंक्शनचं नाव एरिया असणार आहे. सो कंपायलरला थोडंफार इन्फॉर्मेशन माहीत असलं पाहिजे. बरोबर. चलो मग मेन फंक्शन सुरू केलं. मेन फंक्शन सुरू झाल्यानंतर याला आपण म्हणणार फंक्शन कॉलिंग. तो फंक्शन कॉल, इथून फंक्शनला कॉल जातो. आता मला सांगा एरिया फंक्शनमध्ये किती पॅरामीटर आहेत, एक पॅरामीटर आहे आणि आपल्याकडे अजून एक फंक्शन आहे एरिया, पण त्याच्यामध्ये पॅरामीटर किती, 2 पॅरामीटर आहेत. सो आता कोणता एरिया रन होणार, दॅट विल बी डिपेंडेंट ऑन दी नंबर ऑफ पॅरामीटर्स अँड द टाइप्स. इथून फंक्शनला कॉल होणार. सो आपल्याकडे ऑलरेडी पुढे आपण डिक्लेअर करून ठेवले इंट एरिया आणि इथं एकच पॅरामीटर आहे एस. आता दिस इज एरिया ऑफ स्क्वेअर. तर हे काय एरिया ऑफ स्क्वेअर. सो रिटर्न होणार एस इंटू एस. कॅन यू सी एल इंटू बी म्हणजे रेक्टँगल. दिस इज एरिया ऑफ रेक्टँगल. आता मला सांगा एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला कधी चेंज होऊ शकतो का, नाही. माझ्याकडे समजा 100 स्क्वेअर आहेत, पण 100 स्क्वेअरसाठी फॉर्म्युला हाच अप्लाय असणार ना, साईड इंटू साईड. तर माझ्याकडे 100 स्क्वेअर आहेत पण 100 स्क्वेअरला फॉर्म्युला चेंज होणार का रे, नाही. माझ्याकडे 500 रेक्टँगल्स आहेत, 500 रेक्टँगल्स. क्या बात आहे, 500 रेक्टँगलचं एरिया फाइंड करण्यासाठी कधी पण त्याचा फॉर्म्युला चेंज होऊ शकतो का, ते नाही. तुम्ही फॉर्म्युलाला इथं डिफाईन करा. दिस इज फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डिक्लेरेशन वरती झाले ना, दिस इज फंक्शन डेफिनेशन. आता एक्झॅक्टली आपला कोड काम कसं करतो सांगतो. फंक्शन म्हणजे कंपायलरला सांगितलं की आपल्याकडे असे दोन फंक्शन असणार आहे, एकाच आर्ग्युमेंट एक असणार आहे, एकाच आर्ग्युमेंट 2 असणार आहे. युजरने एक फंक्शन दिलं विथ 1 आर्ग्युमेंट, तर हा कुठे जाणार, तेच जाणार आणि एसचं व्हॅल्यू इकडे जाणार. सो 10 इंटू 10 इथं होणार 100 कुठं होणार, रिटर्न होणार. रिटर्न म्हणजे इथून सी आउटला जाऊन प्रिंट होणार. म्हणजे हे एरिया ऑफ 10च्या ठिकाणी काय प्रिंट होणार, 100. समजलं. त्याच्यानंतर सी आउट एरिया फंक्शनचं नाव 5,10 पॅरामीटर्स. एरिया फंक्शनचं नाव 5,10 पॅरामीटर्स. इथून तुमचं फंक्शन कॉल इकडे जाणार, आर्ग्युमेंट्स मॅच होतं ना. आता काही स्टुडंट्स म्हणतील इथून इथंच का जाणार, इकडे का नाही जाणार, अरे आर्ग्युमेंट्स कुठं मॅच होतोय, इथंच मॅच होतं ना 10B. सो एल मध्ये 5 जाणार आणि बी मध्ये 10 जाणार. सो इथं काय होणार 5 इंटू 10. हे पूर्ण काय होणार, किती होणार रे, 50. पूर्ण किती होणार 50. आणि पूर्ण 50 काय होणार, रिटर्न होणार. हे कुठं रिटर्न होणार, जिथं आपण सी आउट दिले. सो सी आउट दिले आणि हे पूर्ण एरियाच्या ठिकाणी काय येणार, 50 रिटर्न होणार. सो आता आउटपुटमध्ये काय येणार, आउटपुटमध्ये 100 येणार, 50 येणार. समजलं का. दिस इज कॉल्ड एज फंक्शन ओव्हरलोडिंग. आता मी तर फक्त एकच स्क्वेअर दिलं विथ साईड 10. माझ्याकडे 50 स्क्वेअर असेल तरी तुम्ही देऊ शकतो, माझं फंक्शन चेंज होणार नाही. तोच फंक्शनला आपण सारखं ओव्हरलोड करतोय. सो दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज फंक्शन ओव्हरलोडिंग. समजलं. ठीक आहे. तर नाही समजलं थोडं मागे जाऊन परत एकदा रिवाइज करा, तुम्हाला समजून जाईल. आणि एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला, हा एक्झाम्पल पेपरमध्ये कंपल्सरी ॲड करा. आणि मला वाटते असं 100% वाटतंय की फंक्शन ओव्हरलोडिंग किंवा ऑपरेटर ओव्हरलोडिंग तुमच्या पेपरला असणारच आहे. हे बघा आउटपुट 150 भेटणार. पॉलिमॉर्फिझम मध्ये आपण फंक्शन ओव्हरलोडिंग हे कंप्लीट केले. काय कंप्लीट केले, फंक्शन ओव्हरलोडिंग हे आपण कंप्लीट केलं आहे. दिस डन. आता आपण येऊ ऑपरेटर ओव्हरलोडिंग कडे. आता आपण येऊ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा थिअरी शक्यतो खूप कमी विचारतात, पण ऑपरेटर ओव्हरलोड करण्यासाठी काही रूल्स असतात, ते रूल्स विचारतात. सो व्हॉट इज ऑपरेटर फर्स्ट, देर आर 2 टाइप्स ऑफ ऑपरेटर. वन इज कॉल्ड एज युनरी ऑपरेटर अँड वन इज कॉल्ड एज अ बायनरी ऑपरेटर. तर
बघा, युनरी ऑपरेटर म्हणजे काय आहे? खूप सिंपल आहे, आपण 11वी पासून शिकतोय. युनरी ऑपरेटर म्हणजे असा ऑपरेटर ज्याच्यामध्ये ऑपरंड एक असतो, एक ऑपरंड असतो, ठीक आहे, आणि एक ऑपरेशन परफॉर्म होतो. बायनरी म्हणजे जिथं ऑपरेशन परफॉर्म होतं पण तिथं 2 ऑपरंड्स असतात. फॉर एक्झाम्पल युनरी म्हणजे काय? आपण इन्क्रीमेंट घेऊ शकतो, इन्क्रीमेंट ए प्लस प्लस, इन्क्रीमेंट घेऊ शकतो ना, ए प्लस प्लस, बरोबर झालं. युनरी ऑपरेटर एकच ऑपरेटर आहे, एकच ऑपरेंड आहे. आणि बायनरी ऑपरेटर म्हणजे काय? ए प्लस बी, यू कॅन सी 2 ऑपरेंड्स आर देयर, सो दिस इज बायनरी. समजलं? आता याचे रूल्स माहिती पाहिजे तुम्हाला. रूल्स तुम्हाला याच्यावरती थिअरी वगैरे काहीच विचारणार आहे, तुम्हाला रूल्स विचारतील आणि हा तुमच्या पेपरमध्ये येईल. तुमच्या पेपरमध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, व्हर्च्युअल फंक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे, उद्याच्या पेपरला असणारच आहेत. व्हर्च्युअल फंक्शनचे रूल्स पण विचारू शकतात, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. पॉलिमॉर्फिझमचं वरती क्वेश्चन येऊ शकतो, इनहेरिटन्सवरती क्वेश्चन येऊ शकतो, विचारणारच आहे. बघा पेपर बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. चलो, सो ओनली एक्झिस्टिंग ऑपरेटर्स कॅन, आता हे रूल्स आहेत, मी बनवले का नाही, तर तुम्हाला हे पाठ पाहिजेत. ओनली एक्झिस्टिंग ऑपरेटर्स आर ओव्हरलोडेड, न्यू ऑपरेटर्स कॅन नॉट बी ओव्हरलोडेड. तर तुम्हाला हे तोंडपाठ असलं पाहिजे, सगळं बायहार्ट असलं पाहिजे. आपण ॲक्च्युली एक्झिस्टिंग ऑपरेटरलाच ओव्हरलोड करू शकतो, आपण नवीन एखादा ऑपरेटरला ओव्हरलोड करू शकत नाही. तर द ओव्हरलोडेड ऑपरेटर मस्ट हॅव ॲटलिस्ट वन ऑपरंट दॅट इज ऑफ युजर डिफाईन्ड. आता आपण जे ऑपरेटर लोड करतो ना त्याच्यामध्ये एक ऑपरेटर असा असला पाहिजे जो युजर डिफाईन्ड असला पाहिजे, बरोबर. आणि दोन्ही ऑपरेटर जर डिफाईन्ड नसेल तर आपण ते ओव्हरलोड करू शकत नाही, पहिली गोष्ट आपण, ठीक आहे. रूल्स आहेत हे रूल्स. द बेसिक meaning of an operator cannot change. Example, we cannot redefine plus operator to subtract. म्हणजे बघा कॉमन सेन्स आहे, ऑपरेटरला तुम्ही ओव्हरलोड करता याचा अर्थ नाही की तुम्ही ऑपरेटरचा मिनिंग पण चेंज करू शकता. ऑपरेटरचा मिनिंग आणि त्याचं डेफिनेशन तुम्ही चेंज करू शकत नाही. द जनरल फॉर्म ऑफ ऑपरेटर फंक्शन इज, म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोडिंगसाठी आपल्याकडे काय सिंटॅक्स असला पाहिजे? रिटर्न टाईप, क्लास नेम, सारो, स्कोप, रेझोल्युशन ऑपरेटर आणि हा असणारे ऑपरेटरचं नाव, ओपी म्हणजे ऑपरेटरचं नाव, आर्ग्युमेंटचं लिस्ट असलं पाहिजे, आणि इथं फंक्शन बॉडी. हे तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवणंच एक सोल्युशन आहे, बाकी तुम्ही काहीच करू शकत नाही. चला एक शॉर्ट रिव्हिजन. एक्झिस्टिंग ऑपरेटरच ओव्हरलोड करू शकतो, एखादा नवीन ऑपरेटरला ओव्हरलोड करू शकत नाही. ऑपरेटर ओव्हरलोड करताना एक ऑपरेटर तरी युजरने डिफाईन केला पाहिजे. बेसिक मिनिंग कोणताही ऑपरेटरचं चेंज होत नाही, याचा अर्थ असं नाही की प्लसचा मिनिंग सबट्रॅक्ट होतो. आणि जनरल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे, रिटर्न टाईप, क्लास नेम, SRO, ऑपरेटर नेम अँड आर्ग्युमेंट लिस्ट. अजून पण काय रूल्स आहे. आता हे क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये एकतर 3 मार्क्स किंवा 4 मार्क्स विचारतात. तुम्हाला एवढं लिहिलं तर तुम्हाला मार्क्स भेटणार नाही, तुमचं कंटेंट अजून वाढलं पाहिजे. आता रूल्स लक्षात ठेवण्यासाठी एक टेबल आहे, आता फक्त हे टेबल तुम्ही लर्न करा. टेबल तुमचं पाठ झालं की तुम्हाला बाय डिफॉल्ट 4 रूल्स लिहिता येईल. टेबल तुमचं पाठ झालं की तुम्हाला 4 रूल्स लिहिता येईल. काय लिहायचं? इथं युनरी ऑपरेटर लिहायचं, इथं युनरी ऑपरेटर लिहायचं, इथं बायनरी ऑपरेटर लिहायचं, सगळ्यात आधी मेंबर फंक्शन लिहायचं आणि दुसरा फ्रेंड फंक्शन लिहायचं, ठीक आहे. युनरी ऑपरेटर, बायनरी ऑपरेटर, सगळ्यात आधी मेंबर फंक्शन आणि सगळ्यात दुसरा फ्रेंड फंक्शन. आता इथं लक्षात घ्या, सगळ्यात आधी 0 लिहायचं, 1 लिहायचं आणि 2 लिहायचं. तुम्ही याच्यामध्ये नंबर्स टाकताना कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं पण होतं चिंचवडच्या स्टुडंट्सला, फिबोनाची सिरीज आठवते? फिबोनाची सिरीज, आता हे काही संबंध नाही फिबोनाची सिरीजचा, लक्षात ठेवण्यासाठी एक छोटंसं शॉर्टकट. फिबोनाची सिरीजच्या पहिले 2 टर्म्स, पहिला टर्म असतो 0, दुसरा टर्म असतो 1, तिसरा टर्म कसा भेटतो? 0 + 1, 1. फोर्थ टर्म कसं भेटतो? लास्ट 2 टर्म्स म्हणजे 1 आणि 1, तुम्हाला भेटणार 2. हे माहिती आहे? आता काही म्हणते सर एवढं कशाला करायचं, असं लक्षात ठेवा ना, 0 1 1 2 संपला विषय. हे करा, पण लक्षात असलं पाहिजे. आता याच्यावरनं तुम्ही थिअरी कसं लिहिणार हे बघा. युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मीन्स ऑफ मेंबर फंक्शन टेक्स 0 आर्ग्युमेंट्स, नो आर्ग्युमेंट्स, ठीक आहे. तुम्ही बघू शकता, युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मीन्स ऑफ मेंबर फंक्शन टेक हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स? 0 आर्ग्युमेंट्स. समजलं? सेकंड, युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द फ्रेंड फंक्शन टेक्स 1 आर्ग्युमेंट. ओके, नेक्स्ट, बायनरी ऑपरेटर overloaded by the means of member function takes 1 argument, and binary operator overloaded by the means of friend function takes 2 argument. So तुम्ही हे 4 theory points लिहू शकता जर तुम्ही हे टेबल लक्षात ठेवलं तर. ओके, रूल्स फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. हे MCQ मध्ये विचारतात, म्हणजे हे ऑपरेटर्सला आपण कधी पण ओव्हरलोड करू शकत नाही, जसं की डॉट ऑपरेटर, डॉट आणि स्टार, सारो, स्कोप, रेझोल्युशन ऑपरेटर,
कंडिशनल ऑपरेटर या ऑपरेटर्सला आपण कधी पण ओव्हरलोड करू शकत नाही. ओव्हरलोड म्हणजे काय? एकाच ऑपरेटर सारखं कॉल करणं विदाउट चेंजिंग इट्स ऍक्च्युअल मिनिंग. रन टाइम पॉलिमॉर्फिझम कडे येऊ. रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? सिलेक्शन ऑफ मेंबर फंक्शन इज टू बी इन्वोक्ड व्हाईल प्रोग्राम इज रनिंग. दिस इज नोन एज रन टाइम पॉलिमॉर्फिझम. आता रन टाइम पॉलिमॉर्फिझम पिक्चरमध्ये कधी येतो? ज्यावेळेस आपण कोडला रन करतो त्यावेळेस रन टाइम पॉलिमॉर्फिझम पिक्चरमध्ये येतो. कंपाईल होताना हे पॉलिमॉर्फिझम समोर येणार नाही, पण आपण कोडला रन करताना हे आपल्याला दिसून येणार. टू अचीव रन टाइम पॉलिमॉर्फिझम C++ सपोर्ट्स मेकॅनिझम ऑफ व्हर्च्युअल फंक्शन. येस, जर तुम्हाला रन टाइम पॉलिमॉर्फिझमचं फीचर यूज करायचं असेल तर तुम्हाला व्हर्च्युअल फंक्शन्स हे वापरावं लागेल. सिन्स द फंक्शन इज लिंक्ड विथ पर्टिक्युलर क्लास मच आफ्टर इट्स कंपायलेशन दिस प्रोसेस इज टर्म्ड एज लेट बाइंडिंग. आता हे कसं आहे ना, भरपूर क्लाससोबत लिंक्ड असतो म्हणून याचं कंपायलेशन नंतर होतो. सो आपण याला लेट बाइंडिंग किंवा डायनॅमिक बाइंडिंग असं पण म्हणतो. ठीक आहे. आता व्हर्च्युअल फंक्शन काय आहे? व्हर्च्युअल फंक्शन काय आहे मी तुम्हाला आधी एक एक्झाम्पल सांगतो. हे बघा, काल लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, काही लोकांना समजलं असेल, काही लोकांना नाही समजलं असेल. सगळ्यांना इनहेरिटन्सचा कन्सेप्ट माहिती आहे, बरोबर? इनहेरिटन्सचा कन्सेप्ट माहिती आहे. बेस क्लास जे काही फीचर्स आहेत ते सगळे जातात डिराइव्ड क्लासमध्ये, बरोबर? बेस क्लासचे सगळे फीचर्स जातात डिराइव्ड क्लासमध्ये, बट डिराइव्ड क्लासचे फीचर्स बेस क्लासमध्ये जात नाही, बरोबर? सो याला आपण म्हणतो इनहेरिटन्स. बेस क्लासचं नाव काय? क्लास बेस. बेसमध्ये काय? पब्लिक व्हॉइड डिस्प्ले सी आउट डिस्प्ले ऑफ बेस एंडल. मग आपण एक क्लास डिराइव्ह करतोय, त्याच्यामध्ये पण आपण डिस्प्ले फंक्शन यूज केलं. ठीक आहे. आता मी बेसमध्ये डिस्प्ले फंक्शन यूज केलं आणि मी डिस्प्ले करतोय डिस्प्ले ऑफ बेस. तर हा तर सगळ्यात आधी प्रिंट होणार, डिस्प्ले ऑफ बेस हा तर प्रिंट होणार. मग आपलं कंपायलर पुढे 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 जाणार आणि हे पण प्रिंट करणार डिस्प्ले ऑफ डिराइव्ड, डिस्प्ले ऑफ डिराइव्ड. आता ऐका, सो बेस क्लास पण प्रिंट झाला आणि आपला डिराइव्ड क्लास पण प्रिंट झाला. पण इथं ना मला एक कंडिशन लावायचं आहे. कंडिशन असं आहे की माझा डिराइव्ड क्लास फक्त प्रिंट झाला पाहिजे, बेस क्लास प्रिंट नाही झाला पाहिजे. आता फक्त डिराइव्ड क्लास प्रिंट झाला पाहिजे पण बेस क्लास प्रिंट नाही झाला पाहिजे. काही लोक म्हणून म्हणतात सर याला डिलीटच करून टाका ना, याला तुम्ही डिलीटच करून टाका, हे डिलीट करून टाका, तुमचा बेस क्लास प्रिंटच नाही होणार. नाही, मला डिलीट पण नाही करायचं आहे. मला डिराइव्ड क्लासमध्ये माझ्याकडे क्लास बेस क्लासचे सगळे फीचर्स असले पाहिजेत. कंडिशन समजलं का तुम्हाला? हे प्रिंट नाही करायचे, फक्त हे प्रिंट करायचे. त्याच्यामध्ये पण एक्सेप्शन असं आहे की बेस क्लास डिलीट करायचे पण त्याच्यामधले फीचर्स डिराइव्ड क्लासमध्ये असले पाहिजेत. उघड नका, बेस क्लास नसलं पाहिजे पण बेस क्लासचे फीचर्स डिराइव्ड क्लासमध्ये असले पाहिजेत. म्हणजे शॉर्टमध्ये, एकदम शॉर्ट, सिम्पल आणि इझी वेमध्ये सांगू तर आपल्याला यांना फक्त डिराइव्ड क्लासला फक्त पिक्चरच्या फ्रंटमध्ये ठेवायचं आहे. तर याचा अर्थ नाही की बेस क्लासला डिलीट करायचं आहे. बेस क्लासचे फीचर्स आपल्याला इकडे घेऊन जायचे, पण बेस क्लास असेल बिहाइंड द पिक्चर. बेस क्लास कुठं असेल? बिहाइंड द पिक्चर असेल, बिहाइंड. डिराइव्ड क्लास असेल फ्रंट ऑफ द पिक्चर, म्हणजे एकदम पिक्चरच्या एकदम फ्रंट साईडला असेल बेस डिराइव्ड क्लास. बिहाइंड द पिक्चर कोण असेल? बेस क्लास. पण बेस क्लासचे फीचर्स, बेस क्लासचे सगळे फीचर्स आपला डिराइव्ड क्लास ऍक्सेस करू शकतो. समजलं का? फक्त तुम्हाला या फंक्शनला व्हर्च्युअल करावं लागेल बाय ॲडिंग अ व्हर्च्युअल कीवर्ड. सो यू कॅन मेक दिस डिस्प्ले व्हर्च्युअल. जे हा डिस्प्ले तर आउटपुटमध्ये तर बिलकुल येणार नाही, पण कम्प्लिटली डिलीट पण होणार नाही. हा तुमच्या बॅकएंडला राहून तुमचा डिराइव्ड क्लासला सपोर्ट करायचा प्रयत्न करतात. समजलं? यालाच आपण म्हणतो व्हर्च्युअल फंक्शन. फक्त तुम्हाला इथं व्हर्च्युअल कीवर्ड ॲड करावं लागेल, व्हर्च्युअल. ओके, आता याचं थिअरी डिस्कस करूयात. तुम्ही बघा, पॉलिमॉर्फिझम इज सपोर्टेड बाय C++ बोथ ॲट कंपाईल टाइम अँड रन टाइम. कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम इज अचीव बाय ओव्हरलोडिंग फंक्शन्स अँड ऑपरेटर्स. सगळ्यांना माहिती आहे. सो कंपाईल टाइम आपल्याला कसं भेटतो? ओव्हरलोडिंग फंक्शन्स अँड ऑपरेटर्स. रन टाइम पॉलिमॉर्फिझम इज अकम्प्लिश्ड बाय युझिंग इनहेरिटन्स अँड व्हर्च्युअल फंक्शन. हा, रन टाइम कधी येतो? रन टाइम तेव्हा येतो ज्यावेळेस तुम्ही इनहेरिटन्स किंवा व्हर्च्युअल फंक्शनचा कन्सेप्ट वापरता. A virtual function is a member function that is declared within the base class and redefined by the derived class. So सगळ्यात आधी तुमचा बेस क्लास येणार आणि बेस क्लासलाच आपण रिडिफाईन करणार टू डिराइव्ड क्लास. टू क्रिएट अ व्हर्च्युअल फंक्शन precede the virtual functions declaration in the base class with a keyword virtual. हा, जर तुम्हाला व्हर्च्युअल फंक्शन बनवायचं असेल ना तर तुम्हाला बेसमध्ये फंक्शनच्या समोर व्हर्च्युअल कीवर्ड ॲड करावं लागेल, मगच ते पॉसिबल आहे. ठीक आहे. चलो, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही हे पूर्ण पॉईंट्स रीड करून काढा
आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला व्हर्च्युअल फंक्शन इम्प्लिमेंट करायचं असेल तर तुम्हाला एक पॉइंटरची पण गरज लागते. बस एवढंच आहे. हे सगळे एकदा तुम्ही रीड करून काढा, तुम्हाला पॉईंट समजून जाईल. आणि एक्झाममध्ये काय विचारतात, रूल्स फॉर व्हर्च्युअल फंक्शन. दीज आर द रूल्स. आता रूल्स मी बनवलेत का? नाही. आता आपल्याला हे पूर्ण रूल्स तोंडपाठ असले पाहिजेत. द व्हर्च्युअल फंक्शन मस्ट बी अ मेंबर ऑफ सम क्लास. म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन स्वतः एक मेंबर असला पाहिजे दुसऱ्या क्लासचा. दे कॅनॉट ॲक्सेस द स्टॅटिक मेंबर्स. म्हणजे ते कोणताही स्टॅटिक मेंबरला ॲक्सेस करू शकत नाही. समजून घ्या. दे आर ॲक्सेस्ड बाय युझिंग ऑब्जेक्ट पॉइंटर्स. म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट पॉइंटरला यूज करून त्यांना तुम्ही पॉईंट करू शकता. अ व्हर्च्युअल फंक्शन कॅन बी अफ्रेड ऑफ अनदर क्लास. म्हणजे तुमचा जो व्हर्च्युअल फंक्शन आहे तो दुसरा क्लासला अफ्रेड होऊ शकतो. अ व्हर्च्युअल फंक्शन इन बेस क्लास मस्ट बी डिफाईन्ड इवन दो इट इज नॉट युज्ड. येस, तुम्ही जरी तुमचा व्हर्च्युअल फंक्शनला यूज किंवा व्हर्च्युअल क्लासला यूज जसं करत असाल तरी तुम्हाला ते डिफाईन करून ठेवावं लागेल. द प्रोटोटाईप ऑफ, म्हणजे म्हणून तर आपण यांना रूल्स म्हणतो, म्हणून तर काय म्हणतो ना रूल्स. द प्रोटोटाईप ऑफ दिस बेस व्हर्जन ऑफ व्हर्च्युअल फंक्शन अँड द डिराइव्ड क्लास व्हर्जन मस्ट बी आयडेंटिकल. येस, नाव त्याचं ऑलमोस्ट मॅच झाला पाहिजे तरच पॉलिमॉर्फिझम होऊ शकतो. वी कॅनॉट हॅव व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर बट दॅर इज अ व्हर्च्युअल डिस्ट्रक्टर. हा आता आपल्याकडे व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर कधीच नसतो, पण आपल्याकडे व्हर्च्युअल डिस्ट्रक्टर हा असतो. समजलं? हां, हे काही फाईल ऑपरेशन्स आहेत जे एक्झाममध्ये विचारले आहेत. हे पण फाईल ऑपरेशन इम्पॉर्टंट आहे, करून जा. एक्झाममध्ये हे पण विचारू शकतात. ओपन, गेट लाईन, रीड, सिग जी, these all comes under the if stream. ऑफ स्ट्रीममध्ये काय करतो? ऑफ स्ट्रीममध्ये पुट, टेल, राईट अजून पण आहेत. एफ स्ट्रीममध्ये फाईल सपोर्ट करतो बाय इनपुट अँड आउटपुट. समजलं? ठीक. अजून एक प्रोग्राम होता सम ऑफ ऑल डिजिट्स. आता सम ऑफ ऑल डिजिट्स म्हणजे काय? जर तुम्हाला इनपुट दिलं 156 तर काय करायचं? 1ला सेपरेट करायचं, 5ला सेपरेट करायचे आणि 6ला सेपरेट करायचे. सेपरेट करून काय करणार? यांचं ॲडिशन करणार. त्याचा एक कोड बघून घेऊ आपण. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला 1 आणि 5 आणि 6ला सेपरेट करायचं आणि त्यांना सम करायचं आहे. तर मला सांगा 6ला सेपरेट करा, 5ला सेपरेट करा, 1ला सेपरेट करा. कालच सांगितलं होतं ऑफलाईन लेक्चरमध्ये. आपण एक व्हॅल्यू कसं हे करतो, कसं आपण त्याला डिअरेंज करतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 156ला मॉड करा 10ने, 156ला मॉड करा 10ने, 156 1 150, 6 तुमचा आन्सर राहतो. 6 तुमचा आन्सर राहतो. हे समजलं का? त्याच पद्धतीने आपला कोड आहे बघा, ऑलमोस्ट सेम आहे. पॅलेंड्रोमचं कोड तुम्ही केलं होतं, त्याच्यानंतर ॲमस्ट्रॉंग नंबरचं कोड तुम्ही केलं होतं, सगळं सेम होतं. फक्त हा एक लाईनमध्ये चेंज येणार आहे, हा एक लाईनमध्ये चेंज येतो बस. बाकी सगळं पूर्ण कोड सेम आहे. ठीक आहे, चलो. सो हेडर फाईल इनपुट घेणार, मेन फंक्शन, दिस आर द व्हेरिएबल्स. सो इथं आपण आउटपुट सी आउट काम काय करणार, कारण त्याचा बॉस फाईलवरती आहे आय स्ट्रीम. सी आउट एंटर अ नंबर. सो युजर एखादा नंबर एंटर करणार, तो एन मध्ये स्टोर करू. युजरने जो नंबर एंटर केला त्याचाच कंपॅरिझन करू की तो नंबर सेम आहे, म्हणजे त्याचं सम केलं की सेम भेटतोय की नाही. सो 153, हे बघा 153 इज नॉट इक्वल टू 0. सो इथं आन्सर काय येणार? डी इज इक्वल टू n/10. डी माझं किती येणार? अरे n/10 काय आपल्याकडे 153. सो 1/10 म्हणजे काय येणार? 15. समचं नवीन व्हॅल्यू काय असणार? सम इज इक्वल टू सम प्लस डी. समचं लास्ट अपडेटेड व्हॅल्यू काय? 0 प्लस डी काय? 0 प्लस नाही करायचं आपल्याला. सम इज इक्वल टू, हां, सम इज इक्वल 0 प्लस डी. डीचा आता प्रेझेंट व्हॅल्यू काय? 15. सो 0 प्लस समचा व्हॅल्यू काय असणार आहे? 15. असं तुम्हाला सेकंड स्टेपला जायचं आहे. तुम्ही या लूपच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण जोपर्यंत तुमचा हा कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तुम्ही लूपच्या बाहेर जाऊ शकत नाही. 3 to 1 पर्यंत चेक करा, म्हणजे तुम्हाला काय भेटणार? 1 प्लस 1 प्लस 5 प्लस सम करायचं आणि सम केल्यानंतर आन्सर तुम्हाला रिटर्न करायचं. ठीक आहे, असा आहे आपला कोड. ओके, सो आय होप सो सगळ्यांना हे समजलं असेल. एक कोड पण आपलं झालं, थोडं प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे, अँड हे जे टॉपिक्स आपण डिस्कस केलं हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. सो ऑल द बेस्ट एव्हरीबडी फॉर टुमॉरो CS एक्झाम. सगळ्यांनी पेपर व्यवस्थित लिहा, चांगलंपणे रिप्रेझेंटेशन करा. हे टॉपिक्सपैकी काहीतरी तुमच्या पेपरमध्ये कंपल्सरी असणारच आहे. भरोसा ठेवा. बाय.